असलं ते लवकरात लवकर द्यावा। मरू शकतात, काही करू शकतात, कारण आरक्षणामुळे प्रत्येकाची वाट मोकळी होऊ शकते। तरी नोकऱ्या लागत नाही, दुसरे डॉक्टर होतात, इंजिनियर होतात। जे आडवे येतात ना ते महाराष्ट्र राहणार नाही, जे आडवे येतात ना त्यांना आम्ही उभा जाळू। करिअरचं फोकस आहे आणि जर आरक्षण नाहीच भेटलं तर माझ्यासारखे कित्येक विद्यार्थी, कित्येक तरुण तरुणी मरू शकतात, काही करू शकतात, कारण आरक्षणामुळे प्रत्येकाची वाट मोकळी होऊ शकते। जर सरकारने आरक्षण नाही दिलं तर हा महाराष्ट्र राहणार नाही। ह्या महाराष्ट्रातले लोक जे आम्हाला आडवे येतात ना ते राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा तुम्ही। आणि जर आरक्षण द्यायचं असलं ते लवकरात लवकर द्यावा। आणि ह्या वर्षी मी 12वीला आहे, हे पुढच्या वर्षी मला नोकरी लागलीच पाहिजे। मी टप्प्यावर आहे या, मला कृपया करून मी तुमच्या पुढे हात जोडते। कित्येक मराठी तुमच्यासाठी थांबले आहेत, लवकर या जरांगे पाटील। तुमच्या मागे कोट्यवधी लोक उभे आहेत, तुम्हाला असं कोणीच म्हणणार नाही की तुम्ही का उभं राहिलं। आता तुम्ही आमरण उपोषण करताय, तुमची इतकी गरज आहे, या समाजाला इतकी गरज आहे, तुमच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही। आणि एवढं बोलून मी कळकळीची विद्यार्थ्यांचं कशा पद्धतीनं नुकसान होतं, खूप नुकसान होतंय, नुकसान लागत नाही तेव्हा काय भावना असतात? नीटच्या पेपर मध्ये किती मार्क पडतात, 600 500, तरी नोकऱ्या लागत नाही। दुसरे डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, तरी आमचं अजून कशातच काही नाही। आणि जर असं चालू राहिलं तर मराठा कधीच पुढे जाणार नाही। आता जर आरक्षण घ्यायचंच असेल तर आता माघार घेणार नाही आम्ही। आमचे जीव जरी गेले ना तरी आम्ही आरक्षण घेऊन राहणार म्हणजे राहणारच। आता मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की इथूनच ते उपोषण पुन्हा एकदा चालू करणार आहेत। जर त्यांच्या प्रकृतीला काही झालं तर महाराष्ट्र राहणार नाही। हा जे आडवे येतात ना ते महाराष्ट्र राहणार नाही, जे आडवे येतात ना त्यांना आम्ही उभा जाळू, पण हा महाराष्ट्र ठेवणार नाही। आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजेच, आमचा हक्कच आहे आणि आम्ही ते मिळवणारच। काय सांगा? आमच्या दादांच्या जर जीवाला काही झालं तर आम्ही